निंगे आपण जेवणाच्या टेबलवर बसलेलो तेव्हा मी ठीक होतो. तिथनं जेव्हा मी बाथरूम मध्ये गेलो, निंगे मी बाथरूम मधनं परत आलेलं मला काय सुद्धा आठवना. म्हणजे मी जेव्हा कापड धुवायला आत गेलो तिथनं बाहेर आलो तेव्हा तिथं कुणीतरी आलंय याची मला चाहूल लागलेली बघ. 100% कुणीतरी मुद्दाम केलंय. नाहीतर अगं मला नशा चढायचं काही कारणच नाही की ग. नाहीतर काय. पण खाण्यापिण्यात तुला जर काही दिलं असतं तर ती नशा आम्हाला बी चढलीच असती की. नाही नाही कमळे, हे नक्कीच कुणाच तर कार असता नाही. खरं याच्या पाठीमागं कोण असेल? काय ग गावचॉप, आलीस का जमिनीवर की अजूनही उडतेस? तुला आठवतं तरी आहे का तू काल काय काय कांड केलं ते? हा, नुसती हवेत उडत होतीस तू. शी, कशी वागत होतीस ग? आणि तुझ्या कांडमुळे ना रिश्च्या घरी तुझी जी इमेज आहे ना ती तर एकदम लो होऊन गेली. ए अनिका, तू गल्लाही बोलू नको. आणि सगळ्यासनी चांगलंच माहित आहे कमळी तसली पोरगी नाही ती. ए निंगू पिंगू कच्चा लिंबू, शट जास्त बोलू नको. आणि ही जी तुझी बेस्टी आहे ना गावछाप कमळी, ती आता नशेडी कमळी म्हणून फेमस आहे, तुला माहिती आहे? ए अनिका, माझ्या कमळीच्या बाबतीत असलं काय बी बोलायचं नाही. तिने तसलं काय बी केलेलं नाही. अगं उलट तूच तसली आहेस. कॉलेजमध्ये काय काय कांड केलंस ते विसरलीस काय? लय बोलायचं काम नाही करायचं, नाहीतर इथंच तुला फाडून ठेवीन. इथंच तुला फाडून ठेवीन. काय ग, तुला काय वाटतं तुम्ही दोघी आहेत म्हणून माझ्यासमोर फार ड्रामा कराल का? ए निंगू पिंगू कच्चा लिंबू, एकटं नको समजू मला. एकटी नाही आहे मी, माझ्यासोबत कोण आहे? ग्रॅनी आजी आहे माझी. ती काय काय करू शकते ना याची तुम्हाला आयडियाच नाही. आणि इथून पुढे तिच्याहून दूर राहायचं. तुम्ही जर तिच्या आसपास भटकल्या ना तर ती तुमचा खूप बुरा हाल करू शकते, जो काल कमळीचा केला तसाच. आणि का कामिनी आजींचा काय संबंध यात?